नमस्ते. तर अचानक आणि भयानक प्लॅन करून आम्ही निघालो एका छोट्याशा कोकण दौऱ्यावरती आणि त्यासाठी आम्ही 15 तारखेला पहाटे 4 वाजता निघालो होतो. आमच्या ट्रिपचा सिक्वेन्स असा होता की आम्ही पहिल्यांदा गणपतीपुळे करणार होतो आणि त्यानंतर आम्ही मालवणला जाणार होतो. गणपतीपुळेला जाण्यासाठी आंबाघाटातून जावं लागतं आणि आंबाघाटाचं सध्या रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे आम्हाला खूप कमी स्पीडने जावं लागलं. त्यानंतर रत्नागिरीमध्ये पोचल्यानंतर एक छोटासा हॉल्ट घेतला. तिथे आम्ही चहा नाश्ता केला. नाश्त्यामध्ये आम्ही पोहे खाल्ले. त्यानंतर आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आणि आम्ही लगेचच गणपतीपुळ्याला पोहोचलो. आज वीकेंड असल्या कारणानं खूप गर्दी आहे. शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे खूप लोक आज कोकणमध्ये फिरायला आलेत. पण गणपती बाप्पाचं दर्शन अगदी शांत आणि व्यवस्थित झालं आणि आम्ही दर्शन करून थोडा वेळ तिथे थांबलो आणि तिथला प्रसाद विकत घेऊन आम्ही निघालो. पश्चिम किनारपट्टी असल्यामुळे तिकडे प्रचंड उन्हाळा होता, त्यामुळे आम्ही प्रत्येक हॉल्टला काहीतरी थंड पित होतो आणि यावेळी आम्ही लिंबू सरबत पिलं आणि त्यानंतर थोडीशी आम्ही शॉपिंग केली आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. आम्ही निघालो मालवणला जायला. गणपतीपुळे ते मालवण आम्हाला क्रॉस करायला 3 तास लागणार होते, त्यामुळे आम्ही मध्ये एक हॉल्ट घेऊन जेवण करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा प्रवास करून मालवणमध्ये पोहोचलो आणि तिथे रूम चेक इन केली. सगळं सामान रूममध्ये नेऊन ठेवलं आणि थोडंसं फ्रेशनअप झालो आणि थोडं रिलॅक्स झालो आणि त्यानंतर आम्ही थोडेसे पत्ते खेळले आणि आमचं जेवण तयार होतं, सो आम्ही जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही एक तिथे फेरफटका मारला बीचवरती आणि असा होता आमचा आजचा पहिला दिवस. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.